तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. चारुहास सर अक्षरा आणि अधिपतीला सांगतात की अधिपती छान गाणं गाईल आणि अक्षरा त्यावर डान्स करेल आणि मग घरातील इतर सगळेजणसुद्धा अक्षरा आणि अधिपतीला हेच सांगतात. त्यामुळे मग अधिपती गाणं गायला आणि अक्षरा डान्स करायला तयार होते आणि मग त्यानंतर अधिपती एक छान गाणं गातो आणि अक्षरासोबत त्यावर डान्ससुद्धा करतो. त्यामुळे सगळेच जण खूप खुश होतात. भुवनेश्वरी मात्र रागातच अक्षराकडे बघत असते आणि मग त्यानंतर शिवानी अक्षरा आणि अधिपतीचं खूप कौतुक करते. ते दोघेजण एकमेकांसाठी किती योग्य आहेत हे सगळ्यांना सांगते. त्यामुळे चारुहास सर आजी हे खूप खुश होतात. भुवनेश्वरी, दुर्गी आणि चंची मात्र रागातच अक्षराकडे बघत असतात. तर दुसरीकडे अक्षराचे बाबा आईला विचारत असतात की तुला इराची का काळजी वाटत आहे, तिने आता परत काही केलं तर नाही ना. आणि त्यावर आई म्हणत असते की नाही हो, तिने आता परत काही केलं नाही, पण मला तिच्या लग्नाचीच खूप काळजी वाटत आहे. कसं होणार तिचं पुढे काय माहीत. तो निखिलसुद्धा लग्नाचा विषय काढत नाही आणि हिला काही विचारायला गेलं तर तीसुद्धा नीट काही उत्तर देत नाही. आता मला खरंच खूप काळजी वाटत आहे. तर बाबा म्हणत असतात की अगदी खरं, तिला काही बोलायची सोयच राहिली नाही. जर आपण तिला काही बोलायला गेलो तर तिचं एकच असतं की तुम्ही ताईला तर काही बोलणार नाही, फक्त मलाच प्रश्न विचाराल. त्यामुळे तिला काय बोलायचं हाच प्रश्न पडतो. तर दुसरीकडे भुवनेश्वरी शिवानीला विचारत असते की आता संपला ना हा खेळ, चला आपण जाऊयात. मात्र शिवानी म्हणते की नाही थोरले सरकार, आत्ता हा एक खेळ संपलाय पण दुसरा एक खेळ बाकी आहे. आणि मग ती सगळ्यांना दुसऱ्या खेळाविषयी सांगू लागते. ती सगळ्यांना म्हणते की आता तुम्ही सगळ्यांनी अधिपती आणि अक्षरा यांच्याविषयी तुम्हाला जे काही वाटतं ते बोलायचं आहे. आणि त्यामुळे चारुहास सर आणि आजी तर खूपच खुश होतात. भुवनेश्वरीचा मात्र चेहराच पडतो आणि मग त्यानंतर आजींपासूनच शिवानी सुरुवात करते. ती आजींना सांगते की तुम्हाला अधिपतींविषयी आणि अक्षराविषयी जे काही वाटतं ते मनापासून बोला. आणि त्यासाठी आजीसुद्धा आनंदाने तयार होतात आणि मग त्या अधिपती आणि अक्षराविषयी भरभरून बोलतात. त्या म्हणत असतात की अधिपतीचं आधीचं आयुष्य तर खूप छान होतं, मात्र जेव्हापासून त्याच्या आयुष्यात अक्षरा आली तेव्हापासून त्याचं आयुष्य अगदी दृष्ट लागण्यासारखं झालं आहे, नक्षत्रासारखं झालं आहे. आणि ती त्या दोघांचीही दृष्ट काढते, त्यामुळे त्या दोघांनाही खूप आनंद होतो. त्यानंतर मग शिवानी चारुहास सरांना बोलायला सांगते. चारुहास सरसुद्धा अक्षरा आणि अधिपतीविषयी भरभरून बोलतात. गेल्या 10 दिवसांमध्ये त्या दोघांनी जिद्दीने ज्या प्रकारे रीत पूर्ण केलेली असते त्यामुळे त्यांना त्या दोघांचं खूप कौतुक वाटत असतं, अभिमान वाटत असतो. ते म्हणत असतात की अधिपती गुणी आहेच, तो एखाद्या हिऱ्यासारखा आहे, मात्र अक्षरा ही काही कमी नाही, ती हिऱ्याला असणाऱ्या कोंदणासारखी आहे. चारुहास सरांचं हे बोलणं ऐकून अक्षराला तर खूप आनंद होतो. आणि मग त्यानंतर चारुहास सर म्हणतात की अक्षरा या घरात आल्यामुळे फक्त अधिपतीचं नाही तर या घराचं आणि माझं आयुष्य बदलून गेलं आहे. मी गेली कित्येक वर्ष फक्त एका खोलीत पडून होतो, मात्र अक्षरामुळे मी चालू लागलो, बोलू लागलो आणि नकळतपणे त्यांच्या डोळ्यातही पाणी येते. ते मनापासून अक्षराचे आभार मानतात आणि तिला सांगतात की तू अधिपतीची साथ कधीच सोडू नको. आणि मग त्यानंतर शिवानी भुवनेश्वरीला बोलायला सांगते, मात्र भुवनेश्वरी म्हणते की मी सगळ्यात शेवटी बोलेल. त्यामुळे मग दुर्गी बोलायला पुढे येते, पण ती एवढंच म्हणते की अक्षरा आणि अधिपती दोघेही सारख्याला वारके आहेत, त्यांच्यावर कितीही संकट आली तरी त्यातून ते बाहेर पडतात. आणि मग ती लगेच तिच्या जागेवर जाऊन बसते. त्यानंतर चंची बोलायला पुढे येते. ती सुद्धा म्हणते की मला जास्त काय बोलायचं नाही, मम्मी बोलली तेच, अधिपती आणि अक्षरा दोघेही चांगले आहेत. आणि मग ती लगेच तिच्या जागी जाऊन बसते. आणि मग शिवानी भुवनेश्वरीला बोलायला सांगते. भुवनेश्वरी बोलण्यासाठी पुढे येते, मात्र ती फक्त अधिपतीविषयीच बोलत असते, पतीचंच कौतुक करत असते. ती म्हणत असते की जेव्हा आम्ही अधिपतींना आणि सुनबाईंना ही रीत पाळायला सांगितली तेव्हा आम्हाला खूप विरोध करण्यात आला, पण हा विरोध अधिपतींनी केला नव्हता, कारण ते त्यांच्या आईसाहेबांचा शब्द कधीच खाली पडू देत नाही. आम्ही जरी त्यांना जन्म दिला नसला ना तरी ते आमच्यावर खूप प्रेम करतात. आणि मग ती फक्त अधिपतीविषयीच बोलू लागते.
तिला त्याचा किती अभिमान वाटतो, किती कौतुक वाटतं हे सांगते आणि त्यामुळे चारुहास सरांना वाईट वाटतं. कारण भुवनेश्वरीने एकदाही अक्षराचं नाव घेतलेलं नसतं. उलट ती अशी म्हणते की आमचे अधिपती असे हिरा आहेत ज्यांना कोंदणाची गरज नाही आणि त्यामुळे चारुहास सर खूप चिडतात. ते म्हणतात की भुवनेश्वरी, या जगात असा एकही हिरा नाही की ज्याला कोंदणाची गरज नाही. असा एक हिरा तू मला दाखव, कारण हिरा मुळात कोंदणासाठीच बनवला जातो. मात्र भुवनेश्वरी त्यांना असं दाखवत असते की जणू काही तिचं चुकलंच नाही. मात्र चारुहास सर म्हणत असतात की तू अक्षराचा उल्लेख का नाही केला, कारण ही रीत त्या दोघांनी मिळून पूर्ण केली आहे. तुला अधिपतीचं कौतुक वाटतं, ही गोष्ट चांगलीच आहे, त्याचं कौतुक व्हायलाच हवं. मात्र त्याला अक्षराची साथ होती हे विसरता कामा नये. तू सोयीस्करपणे तिचा उल्लेख टाळला. मात्र भुवनेश्वरी हे मान्यच करत नाही आणि मग त्या दोघांमधला वाद वाढतच जातो. मग शेवटी अक्षरा म्हणते की बाबा जाऊ द्या ना, ठीक आहे. आणि ती भुवनेश्वरीला सुद्धा म्हणते की मॅडम तुम्ही माझं नाव नाही घेतलं तरी काही हरकत नाही. मात्र चारुहास सर म्हणत असतात की अक्षरा बाळा, तुला हिचा डाव समजत नाही आहे. मात्र हिच्या वागण्याचे बोलण्याचे सगळे अर्थ मला व्यवस्थित समजतात. आणि त्या दोघांमधला हा वाद वाढतच चाललेला बघून शेवटी अधिपती मध्ये पडतो. तो चारुहास सरांवरच ओरडतो आणि त्यांना म्हणतो की तुम्ही आमच्या आईसाहेबांना काही बोलायचं नाही आणि मान मर्यादा तर त्यांना शिकवायच्या नाही. तुम्ही आयुष्यभर काय केलं हे सगळ्यांनाच चांगलं माहिती आहे. आणि मग त्यानंतर तो ओंकार आणि शिवानीची माफी मागतो आणि त्यांना तेथून जायला सांगतो. अक्षरा त्या दोघांना सोडण्यासाठी बाहेर येते आणि घरात जो काही प्रकार घडला त्यासाठी पुन्हा एकदा त्यांची माफी मागते. पण ते दोघे म्हणतात की वहिनी तुम्ही काळजी करू नका, घरोघरी मातीच्या चुली, आज इथे जे काही घडलं ते आमच्याच घरात घडलंय असं आम्ही समजू, तुम्ही काळजी करू नका. आणि मग ते अक्षराचा निरोप घेऊन तेथून निघून जातात. तर दुसरीकडे अक्षराची आई इरावर खूप चिडलेली असते. ती बाबांना म्हणत असते की इराच्या वयाच्या सगळ्या मुलींची लग्न झालीत, मात्र इराच्या आणि त्या निखिलच्या लग्नाचं काय करायचं तेच मला कळत नाही. तो निखिल तर सोयीस्करपणे लग्नाचा विषय टाळतो आणि ही मात्र त्याच्या मागे निखिल निखिल करत फिरत असते. मी आता तिच्याशी बोलणारच आहे. मात्र बाबा म्हणत असतात की ती घरी आल्यानंतर लगेच तिच्या पुढे कोणताही विषय काढू नको. मात्र आई काही ऐकून घेत नाही. ती म्हणत असते की आज मी गप्प बसणार नाही. ही मुलगी रोज कुठे जाते काय करते आपल्याला काही माहिती नसते. आणि तितक्यात इरा त्या ठिकाणी येते आणि तिला बघून आईचा राग अजूनच वाढतो. तर इरा म्हणत असते की आज काय कारण आहे तुझ्याकडे माझ्यावर चिडचिड करण्यासाठी. आणि त्यावेळी मग विद्याताई तिला सांगतात की तुझ्या आणि निखिलच्या लग्नाचा तुम्ही काय निर्णय घेतलाय आणि तू माझा फोन का रिसीव करत नव्हती. तर इरा म्हणत असते की मी घरीच येणार होते म्हणून मी तुझा फोन रिसीव केला नाही. आणि प्लीज तू माझ्यावर चिडचिड करत जाऊ नको, मला आता कोणत्याही विषयावर बोलायचं नाही आहे. आणि ती सरळ तिच्या खोलीत निघून जाते. त्यामुळे आई अजून चिडते. तर बाबा म्हणत असतात की मी तुला आधीच सांगितलं होतं ना, तू लगेच हा विषय काढू नको, माझं ऐकत जा. तर दुसरीकडे जेव्हा अक्षरा पुन्हा घरात येते तेव्हा भुवनेश्वरीचा आणि चारुहास सरांचा वाद सुरूच असतो. चारुहास सर म्हणत असतात की अक्षरा आधीपासूनच तुझ्या डोळ्यात खुपतीये आणि आज हे सगळ्यांसमोर उघडकीस आलं आहे. तू आज तिचा उल्लेख न करता तुझ्या मनात तिच्याविषयी काय आहे हे सगळ्यांनाच दाखवून दिलंय. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत चारुहास सर सगळ्यांसमोरच भुवनेश्वरीला स्पष्टपणे सांगतात की कोणी कितीही प्रयत्न केला ना तरी अक्षराला आणि अधिपतीला एकमेकांपासून वेगळं करू शकणार नाही. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.